नमस्कार शेतकरी मित्रांनो, सीमा डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण गोठ्याच्या काही गोष्टी बघणार आहोत की दूध व्यवसाय करत असताना आपल्याला वेळेबरोबर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये बदल करत राहणं खूप गरजेचं आहे. की आपला गोठा जुन्या पद्धतीनुसार किंवा जुन्या परंपरेनुसार जर आपण गोठा चालू ठेवला तर आपल्याला 100% हा दूध व्यवसाय परवडणार नाही. त्यासाठी दूध व्यवसाय करत असताना दूध व्यवसायामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टींचा अवलंब करणं खूप गरजेचं आहे. की नवीन नवीन गोष्टी गोठ्यावरती करत राहणं खूप गरजेचं आहे. की जसं की आपण बघतो की मुक्त गोठ्याच्या संकल्पना असो किंवा जनावरांना TMR पद्धतीचा चारा वगैरे असो, सर्व गोष्टींचं मॅनेजमेंट वेळेनुसार बदल करत राहणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय आपला गोठा व्यवस्थित चालू शकणार नाही. आपण बघू शकतो की आता सध्याला दुधाची रेट, गाईच्या दुधाची रेट बघितलं तर जवळपास 30 रुपयांच्या मध्ये आलेले आहेत. त्यामुळं आपल्याला हा दूध व्यवसाय कसा परवडेल, त्यासाठी नवीन तरुणांना एवढं सांगणं आहे की गोठा व्यवस्थापन करत असताना आपण प्रत्येक गोष्टीचा बदल करत राहणं खूप गरजेचं आहे. की आपल्याला आधुनिकतेकडे वळणं किंवा नवीन गोष्टी ॲड करत राहणं खूप गरजेचं आहे. आता बघू शकतो की आपण आपल्या गोठ्यामध्ये सुरुवातीला आपला एक कच्चा गोठा म्हणजे काहीच नव्हतं. आपण जनावरे एका झाडाखाली किंवा कुठेतरी पावसामध्ये आपली जनावरे राहायची. कारण आपण त्याच्यावरती मेहनत करत आज आपला पक्का गोठा पण झाला 2 वर्षामध्ये. आणि आपली जनावरांची संख्या हळूहळू आपल्या गोठ्यावरती चांगल्या पैदाशीचं नियोजन करत हा आपला गोठा आज जवळपास 17+ जनावरांचा गोठा आपला झालेला आहे. आपला गोठा मेन कसा वाढला या 2 वर्षामध्ये हे मी सांगणार आहे तुम्हाला. की या 2 वर्षामध्ये गोठ्यामध्ये ब्रीडिंगवरती चांगल्या प्रकारचे काम झाले. आता बघू शकता याच्यामध्ये जवळपास चांगल्या प्रकारच्या मुर्रा वगैरे आपण आपल्या गोठ्यावरती बघू शकता. ही 1 नंबर जातवान अशी पारडी आपण आपल्या गोठ्यावरती तयार केली. आणि ही 2 नंबर ही पण आता आपल्या गोठ्यामध्ये पहिल्या लॅक्टेशनला जवळपास 8 लिटर प्लस हिने दूध दिलेलं आहे. त्यामुळं ब्रीडिंगवरती काम करत राहणं खूप गरजेचं आहे. आधुनिकच्या काळामध्ये ब्रीडिंग हा मेन मुद्दा आहे. की दूध व्यवसायाला एक चांगल्या प्रकारे आपल्याला एक संधी देऊ शकतो. ब्रीडिंग हा असा विषय की आपल्या गोठ्यावर जर 5-10 लिटरची म्हैस असेल तर आपण तिला जवळपास 12-14 लिटर कशी करू, हे ब्रीडिंगचं मेन उद्देश आहे. त्यासाठी तरुणांनी ब्रीडवर काम करणं खूप गरजेचं आहे. जर आपल्या गोठ्यावरचे जे डॉक्टर येणार आहेत त्यांना सुरुवातीला सांगून ठेवणे की माझी म्हैस अशी दुधाची आहे आणि तिला आपण चांगलं सिमेंट भरायचं आहे, तर या गोष्टी गोठ्यावरती करत राहणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय आपला दूध व्यवसाय आपल्याला परवडणार नाही. कारण जुन्या काळामध्ये 2 लिटर 4 लिटर देणाऱ्या म्हशी आपल्याला सध्याच्या युगामध्ये परवडत नाहीत. आता आपण आपल्या गोठ्यावरती काही म्हशी आहेत की जे कमी दुधाचे आहेत, ते हळूहळू आपण काढणार आहेत. कारण त्याच्यामध्ये बदल करणार आहेत आणि नवीन म्हशी ॲड करणार. आता या बघू शकता, या 2-3 म्हशी एकदम जबरदस्त दुधाच्या आहेत, 10+ या म्हशी आहेत. या गोष्टी गोठ्यावरती ॲड करत राहणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला गोठा परवडणारा नाही आहे. कारण गाईच्या दुधामध्ये आपण बघू शकतो की आता गोठ्यामध्ये आपल्या या गाई पण तुम्ही बघू शकता, या गाई जवळपास चांगल्या दुधाच्या आहेत. आणि याच्यावरती आपण ब्रीडिंगवरती काम करतो या गाईंवरती. कारण आपल्याकडं जास्त भांडवल नसल्यामुळं आपण 1.5 लाख 2 लाख रुपयांच्या गाई आपण खरेदी करू शकत नाही. त्यासाठी आपण गोठ्यावरच पैदाशी करत राहणं, कारण 2-3 जनरेशनच्या नंतर आपला गोठा एक स्टेबल कुठेतरी होऊन जातो. की आपल्याला 1-1.5 लाखाच्या गाई न घेता एक ब्रीडिंगवरती काम करून किंवा फीडिंगवरती काम करून आपला गोठा आपण स्टेबल करू शकतो. आता मी तुम्हाला दाखवतो की आता हा गोठा आपण मागच्या वर्षी केलेला आहे. आणि यालाच लागून आता हे आपण जे शेण वगैरे बघताय हे पूर्ण आपण यावर्षी उचलणार आहे. आणि इथे एक याच प्रकारचा गोठा आपण करणार आहे. आणि या शेडला थोडं मोठ्या स्वरूपाचं एक त्याला रूप देणार आहोत. बघू शकता मित्रांनो, हे कधी स्वप्नातही विचार नाही केलेला हा गोठा आज जवळपास या लेवलला येऊन टेकलेला आहे. की आपण आता दुसरा पण गोठा यावर्षी करणार आहोत उन्हाळ्यामध्ये. त्यासाठी दूध व्यवसाय करत असताना तरुणांना एवढं सांगणं आहे की नवीन गोष्टी अपडेट करत राहा आणि शिकत राहा. की आपल्याला काही येत नसेल तर त्या गोष्टीचं नॉलेज तुम्ही घेतलं पाहिजे. सुरुवातीला मला पण या गोष्टीचं एवढं नॉलेज नव्हतं, पण याच्यामध्ये पडल्याच्या नंतर एवढं नॉलेज आपण घेतलेलं आहे की हळूहळू गोष्टी पूर्ण कळून जातात आपल्याला. त्यासाठी
आता ही दावण बघता म्हणजे तुम्ही ही गव्हाण बघताय, ही थोडी खाली आहे. आणि आता ही मागच्या वेळेस आता आपण हिला आता आपण इकडे गोठा घेणार आहोत, तर त्या म्हणजे त्या दावणला आपण थोडं वरती घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक पाण्याची सोय करणार आहोत त्यामध्ये. कारण आपलं कष्ट कमी करायचं हेच आपला मेन उद्देश आहे आपल्या गोठ्यावरती. त्यासाठी आपण पाणी ऑटोमॅटिक दिवसभर त्याच्यामध्ये राहील ही संकल्पना आपण आपल्या गोठ्यामध्ये करणार आहोत. त्यासाठी यावर्षी आपण ही गोष्ट आपण हाती घेतलेली आहे. बघू शकता 100% दूध व्यवसाय परवडतो. फक्त गोष्टी काही ॲड करत राहणं, चांगल्या ब्रीडिंगच्या एक एक म्हशी घेत राहणं गरजेचं आहे. एकदम आपण लॉट वगैरे खरेदी करून लॉसमध्ये जाण्यापेक्षा स्वतःच्या पारड्या वगैरे, आता हे बघू शकता आपण या 2 पारड्या कोपऱ्याच्या या आपण गाभण भरवलेल्या जवळपास. आता या एका वर्षामध्ये आपल्या 2 म्हशी घरच्या तयार होतील. हळूहळू प्रगती करणं खूप गरजेचं आहे. कारण दूध व्यवसायात एकदम होणाऱ्या काही गोष्टी नाही आहेत. त्यासाठी हळूहळू गोष्टी करत राहणं खूप गरजेचं आहे. बघू शकता आपला गोठा. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.